अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, अद्भुत आशीर्वाद येत आहेत. तुम्ही तयार आहात ते स्वीकार करण्यासाठी. जर तयार असाल तर होय म्हणून ते स्वीकार करा. जर तुम्ही एकाग्र मनाने हे ऐकत असाल तर तुम्हाला कधीही रडण्याची वेळ येणार नाही. माझ्या प्रिय बाळा, चांगली वेळ या क्षणापासून सुरू होत आहे. तुझी काळजी मी घेत आहे. जीवन आवश्यक काही वस्तूंचा पुरवठा तुम्हाला कमतरता आहे असे वाटत असताना काही अद्भुत चमत्कार तुम्ही आकर्षित कराल. तुमच्या काही त्रासांचे दिवस संपले आहे. रडण्याचे एकांतात दिवस संपले आहे. जर तुम्ही आज हा संदेश ऐकत आहात तर तुमच्या भाग्याचे द्वार उघडण्यासाठी तुमचा देव तुमच्यापर्यंत संदेश घेऊन आला आहे. माझ्या प्रिय बाळा, तुम्ही ज्या समस्येतून निघत आहात ती लवकरच समाप्तीकडे जाण्याचे संकेत तुम्हाला मिळतील. कारण मी आज तुम्हाला निवडले आहे. तुमच्या भविष्यात सुखद वेळ येत आहे. आर्थिक संपन्नता, प्रगती आणि विपुलतेने तुमचे जीवन भरल्या जात आहे. तुम्ही आध्यात्मिक दिशेने प्रगती करण्यासाठी जी काही पावले टाकली आहेत, नामस्मरण करणे, एकाग्र चित्ताने देवाचे ध्यान धारणा आणि नामस्मरण करणे तुम्ही हल्ली सुरू केले आहे. जेव्हा जेव्हा तुमच्या प्रगतीचे द्वार उघडू लागतात तेव्हा देव तुमच्यापर्यंत संदेश पाठवतात. त्याचप्रमाणे आजचा हा दैवी संदेश तुमच्यापुढे आला आहे. तुम्हाला जर काही भीती, भय वाटत असेल तर ते या क्षणापासून दूर केल्या जाईल. तुमचं आध्यात्मिक जीवन अजून चांगले करून पहा, म्हणजे तुम्ही अधिक पुढे जाण्याचा मार्ग शोधू लागाल. देव तुम्हाला त्या ठिकाणी उंचावतो जिथे तुम्हाला कोणी कमतरता दाखवली आहे. तुमच्या प्रगतीच्या मार्गात ज्यांनी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला आहे, असे कित्येक शत्रू तुमच्या आजूबाजूला असताना तुम्ही प्रगतीचा मार्ग धरला आहे. त्या प्रगतीच्या मार्गावर पुढे चालत राहा. तुमच्या जिज्ञासा पूर्ण केल्या जातील आणि तुमच्या प्रश्नांना सोडवले जाईल. विश्वास ठेवा, कारण मी तुमच्यापर्यंत आलो आहे तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी. आज जो कोणी पवित्र मनाने हा संदेश ऐकत आहे त्यांच्या मनावर चांगले परिणाम होतील, सुखद अनुभव येऊ लागतील आणि तुमच्या जीवनातून अशा काही गोष्टी निघून जातील ज्या तुमच्यासाठी त्रासदायक वाटत आहे. मला माहीत आहे की कधीकधी तुम्ही खूप काही अशा नकारात्मक गोष्टींनी वेढल्या जाता, पण देवाची कृपा कशी आहे, ती कशी प्राप्त होते याकडे तुम्हाला दुर्लक्ष करायचे नाही. तर ती प्राप्त करून घेण्यासाठी नामस्मरण सर्वात श्रेष्ठ आहे. जो कोणी नामस्मरण करतो तो आपोआप माझ्या संपूर्ण कवचाने परिपूर्ण होतो. मी त्याचे संरक्षण सतत करतो. त्याच्या संकटांना टाळतो. त्यांच्या आपदांना, विपदांना मी हरण करतो. पावले टाकत राहा. पावला पावलावर तुम्हाला ती प्रगती मिळणार आहे. बाळा, उगाच चिंता करत राहू नको. तुझ्या संरक्षणासाठी मी येथे आहे. माझे संरक्षण कवच नेहमी तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासोबत आहे. तुमचे कुटुंब सदैव सुरक्षित राहील. तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन बदल घडणार आहेत. त्यासाठी तयार व्हा. स्वतःला जपा. आपल्या नात्यांना जपा. आपल्या त्या नात्यांना अधिक प्रेम आणि आनंदाने प्राप्त करा, कारण ती तुमची मनोमन इच्छा आहे. कारण तुम्ही तुमच्या मनातील कुठलीही शंका किंवा गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवू शकत नाही. तुमच्या इच्छा त्या प्रगट करा, कारण त्या लपवून ठेवल्यामुळे तुम्हाला असे वाटते की मी देवापासून काही लपवू शकतो, पण तसे कधीही घडणार नाही. तुमचा देव तुमच्या शत्रूंनाही ओळखतो,
आणि योग्य वेळेवर त्यांना तुमच्यापासून दूर करण्याचा तुम्हाला आशीर्वाद प्रदान करतो. देव तुझ्या समस्यांना तुझ्यापासून दूर करणारे आशीर्वाद तुला प्रदान करत आहेत. जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर तुझ्या जीवनातून आज या 24 तासात एक मोठी समस्या संपणार आहे. बाळा, उशीर करू नको. हा संपूर्ण संदेश ऐकून घे, कारण देवाचे आशीर्वाद येण्यासाठीही उशीर होणार नाही. काही गोष्टी मनाविरुद्ध घडलेल्या असताना चमत्कार होणार आहेत. तुम्ही अद्भुत शक्ती प्राप्त करणार आहात. संयम ठेवा, धीर ठेवा. काहीतरी बदल घडत आहे जे तुम्हाला उगाचीच चिंतेपासून दूर करणारे आहेत. तुम्ही चिंता करू नये आणि विश्वास अधिक करावा, कारण देव तुम्हाला उंचावतो, तुम्हाला आशीर्वादाने परिपूर्ण करतो. तुम्ही तुमचे जीवन प्रेमासाठी, आनंदासाठी आता परिपूर्ण पाहणार आहात. तुमच्यातून नैराश्य समाप्त होईल आणि तुम्ही नैराश्यापेक्षा बलवान आणि स्वतःला एकाकीपणापासून धाडसी आणि स्वावलंबी पाहाल. मला तुम्हाला स्वावलंबी बनवायचे आहे. तुम्ही कुणावरही अवलंबून राहू नये. अगदी तुमच्या प्रत्येक क्षणाला तुम्ही ती प्रगती करावी जी तुम्ही इच्छित आहात. मला माहीत आहे की काही गोष्टी आजकाल तुमच्या मनाच्या विरोधात सुरू आहेत, पण ते सर्व काही एकेकाळी थांबेल. तो काळ जवळच आहे. तुमचे शत्रू तुम्हाला कितीही बलवान वाटत असले तरीही तुमच्या देवावर तुमचा अधिक विश्वास बसवावा, कारण तुमचा देव अधिक आशीर्वाद आणि चमत्कारांनी भरलेला आहे. हम गया नहीं, जिंदा है या माझ्या अभयवचनावर ज्या क्षणाला तू आशीर्वाद प्राप्त करशील, निश्चिंत राहा. कदाचित तुम्ही काही काळातच तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद प्राप्त कराल. तुमची जिज्ञासा वाढत आहे. मला माहीत आहे की ते येणारे काय असेल असा तुमच्या मनात प्रश्न आहे. तर कुणासाठी ती एखादी आनंदाची बातमी असू शकते, तर कुणासाठी येणारे आशीर्वाद असू शकतात, तर कुणाला ते प्रिय नाते मिळेल ज्याच्यासाठी तो अतोनात प्रयत्न करत आहे, तर कुणासाठी ते आवडते कार्य असेल ज्यातून त्याला प्रसिद्धी आणि आनंदाची प्राप्ती होणार आहे. प्रत्येकासाठी ते सर्व काही वेगवेगळं असेल, कारण प्रत्येकाच्या इच्छा वेगळ्या, प्रत्येकाचे कर्म वेगवेगळे, म्हणूनच आशीर्वादही वेगवेगळे येणार आहेत. तू ज्या अपेक्षा ठेवत आहेस त्याचप्रमाणे तुला यशाने भरणारे आशीर्वाद देव देणार आहेत. माझ्या प्रिय बाळा, मला माहीत आहे तुम्ही कधीकधी काही गोष्टी अशा करता की ज्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त हवे आहे. मग प्रयत्न सुरू ठेवा. प्रयत्न न थांबता पुढे चालत राहा, कारण प्रत्येक पावलावर देव तुमचे संकट हरण करतो, तुम्हाला आशीर्वादाने भरतो आणि तुमच्या समस्या नष्ट करतो. त्या क्षणापासून तुझ्या मनातील भीती, भय नष्ट होणारे आशीर्वाद मी तुला प्रदान करील आणि तुला उंचावेल. तू ज्या ठिकाणी शत्रूंना उंचावण्याचा प्रयत्न करतोस, असे मानतोस की ते श्रेष्ठ आहेत, मी कमजोर आहे, मी हतबल आहे, पण तसे चुकीचे विचार करू नकोस, कारण तुझ्या शत्रूंना मातही तुलाच द्यायची आहे, हारही तुलाच द्यायची आहे आणि तुला तो मोठा विजय प्राप्त करायचा आहे. फक्त तू होय म्हणून आशीर्वाद स्वीकार कर. बदल घडत आहेत, परिवर्तन होणार आहे. तुमच्या अपेक्षा, इच्छांना मी माझा आशीर्वाद प्रदान करतो. दुःख, संकट वारंवार येत असताना हार मानू नका, कारण परिवर्तन हे प्रत्येक क्षणाला नवीन बदल घडवत आहे. तुम्ही ज्या गोष्टींची अपेक्षा ठेवत आहात तेच तुमच्या मार्गात येणार आहे, तो जे इतरांकडे नाहीत, कारण ते लोक माझ्यावर विश्वास ठेवत नाही. तुमचे शत्रू तुमच्यावर चाल करत असतील, पण मी तुम्हाला हरू देणार नाही. तुम्हाला उंच भरारीसाठी ते प्रयत्न करावे लागतील, कारण मी तुमच्या सोबत असेल. देवाचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुमच्यापर्यंत आला आहे तर स्वतःला भाग्यशाली माना, कारण देवाने निवड करून तुमच्यापर्यंत हे पाठवले आहे. त्यासाठी देवाचे धन्यवाद माना. देवाला
अनुभवण्यासाठी, देवाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामी नामाचे ध्यान, चिंतन, परमेश्वराचे चिंतन करत राहा. सर्व काही तुमच्या जीवनात सकारात्मक होऊ लागेल. स्वामी माऊलींचा जयघोष करायला विसरू नका. नामात राहा, ध्यानात राहा, देवाच्या आणि देवाच्याच. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय 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 स्वामी समर्थ.